Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। राज्याच्या सत्तेचा मार्ग जो आहे तो विदर्भातून जातो। विदर्भात ज्याच्याकडे जास्त जागा आहेत, ज्याच्याकडे मेजॉरिटी, त्याच्याकडे सत्ता येणार हे निश्चित आहे। वडिलांनी तिला हात पकडून राजकारणात आणलं, जिल्हा परिषदच्या त्या अध्यक्षसुद्धा होत्या, परंतु शरद पवारांनी नेमकी हीच चाल त्यांची ओळखली आणि त्यांच्या मुलीला आपल्याकडे ओढून घेतलं। अमित शहानी म्हटलं की मिशन 40 नहीं चलेगा, 45 सीटों के नीचे सीट नहीं आनी चाहिए। त्यामुळे 45 जागा काहीही करून मिळवायच्या या पद्धतीने आता भाजपचे लोक कामाला लागलेले आहेत। बीजेपी थोडंसं हिंदू पोलरायझेशनवर भर देताना दिसतंय, कारण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत लक्षात आलं माझ्या पक्षाला किती जागा मिळणार ते अगोदर सांगा, नंतर हे गणित आपण बसवू। या वादात हे सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो रखडलेला आहे। निवडणुका 3-4 दिवसात लागतील। तुम्हाला हिंदूंमधल्या पोट जाती दिसतात पण मुस्लिमांमधल्या दिसत नाही का? अमित शहानी वेगळा फॉर्म्युला दिला, तुम्ही नेते फोडू नका, तुम्ही डायरेक्ट बूथ फोडा, कारण की कुठल्याही पक्षाचा बेस किंवा पक्षाची जी स्ट्रेंथ असते ती बूथ असते। सुख नेते आहे त्यात विधानसभेची सीट मागण्याचा त्यांची दावा केला आहे आणि दुसरीकडे मात्र देवराव होळी ते सिटिंग त्या ठिकाणी MLA असल्यामुळे ते आपली जागा सोडायला तयार नाही। जे मोदींनी यावेळेस विश्वकर्मा जी योजना आहे, PM विश्वकर्मा योजना, त्याच्यासाठी महाराष्ट्र निवडलं, पण त्यांनी ॲनिव्हर्सरी मनवताना त्यांनी वर्धा निवडलं विदर्भात। हरियाणाच्या निवडणुकीचं उदाहरण, भाजपच्या सगळ्या नेत्यांना वाटत होतं की हरियाणा गेलं, मात्र अमित शहा रात्रीपर्यंत, म्हणजे एका नेत्याचं बोलणं झालं त्यांच्याशी, एक मोठा नेता सध्या विदर्भात आहे, अमित शहा म्हणाले होते की हमारी सरकार आ रही है, मेजॉरिटी में आ रही है। तिथे भाजप त्या ठिकाणी थोडी वीक आहे आणि काँग्रेसच्या त्या ठिकाणी बालेकिल्ला सध्या राहिलेला आहे। तो फायदा की जो महाविकास आघाडीला आहे त्याच्यामधला फायदा असा की त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स विनिंग कॅन्डिडेट्स कमी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांच्याशी भांडणारं कोण नाही आहे। बंडखोरी होण्याची शक्यता आहे, काटछाटचं राजकारण त्या ठिकाणी होईल, कारण सर्वांना आपापलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे, आपापलं राजकारण जिवंत ठेवायचं आहे। अमित शहांनी यावेळेस नागपूरमध्ये जी मीटिंग घेतली त्याच्यामुळे त्यांनी बूथ वाईज सगळा जो हे केला, कॅटेगरी A, कॅटेगरी B, कॅटेगरी C, तर हा काही फक्त नागपूरकरता फॉर्म्युला नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्राकरता फॉर्म्युला आहे। अजित पवार गटाचं विशेषतः त्यांना लोकसभेत इकडे काहीच नव्हतं मिळालेलं, त्यामुळे त्यांची मागणी असेल की विधानसभेसाठी त्यांना सन्मानजनक जागा विदर्भात देण्यात याव्या, मात्र त्यांची तिथे स्ट्रेंथ पण नाही आहे हे पण विसरून चालता आपल्याला सामान्य आहे। महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्येच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, त्या दृष्टीने आचारसंहिता आहे ती येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागपुरातील काही वरिष्ठ पत्रकार आहे, यांच्याकडून आपण विदर्भाचं जे समीकरण आहे, 62 जागा विदर्भातून येतात, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 62 जागा या एकट्या विदर्भामधून येतात। त्यामुळे महाविकास आघाडी असो की महायुती, विदर्भ हा सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। विदर्भाचं एकंदरीत या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक राजकारण कसं असेल, जागा वाटपाचं चित्र कसं असेल, काय सांगाल तुम्ही? विदर्भातल्या जागा या सगळ्यात सर्वात दृष्टीने महत्त्वाच्या आहे। आपण लक्षात घ्या की 2014मध्ये BJPनी 44 जागांवर विजय मिळवला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे CM झाले होते, तर BJPनी त्यावेळेस मोठी मुसंडी मारली होती। तर BJP हे जे 4 भाग आहेत, जसं कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आणि तिकडला जो भाग आहे, हा भाग जर सोडला तर विदर्भामधल्या 62 सीट्स, जरी पश्चिम महाराष्ट्रातल्या सीट विदर्भाच्या सीट्सपेक्षा जास्त असल्या तरी विदर्भातल्या सीट्सवर सगळं राजकारण खेळत असतं या ठिकाणी। त्याच्यामुळे विदर्भावर आपण जर बघितलं, विदर्भावर सगळ्यांनी फोकस केलेला आहे। यावेळेस 2-3 गोष्टी मला सांगायच्या या ठिकाणी, की एक तर जे मोदींनी यावेळेस विश्वकर्मा जी योजना आहे, PM विश्वकर्मा योजना, त्याच्यासाठी महाराष्ट्र निवडला। ते म्हणे मैं महाराष्ट्र में इसका ॲनिव्हर्सरी मनाऊंगा, पण त्यांनी ॲनिव्हर्सरी मनवताना त्यांनी वर्धा निवडलं विदर्भातलं, त्याच्यामुळे हा किती महत्त्वाचा हा भाग आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे। दुसरं, मला असं वाटतं की थोडंसं BJP थोडंसं हिंदू पोलरायझेशनवर भर देताना दिसतंय, कारण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत लक्षात आलं की खूप ठिकाणी आपण शोभा बच्छाव आणि यांची जर निवडणूक किती एकदम 180मध्ये पलटून गेली, अचानक तिथे जे 1,80,000 मुस्लिमांनी जे वोट्स दिले किंवा हे दिले, त्याच्यामुळे त्यांनी आता मध्यंतरी 2 दिवसापूर्वी जे स्टेटमेंट केलं की तुम्हाला हिंदूंमधल्या पोट जाती दिसतात पण मुस्लिमांमधल्या दिसत नाही का? तर हा जो त्यांनी एक माधव नावाचा एक पुन्हा फॉर्म्युला काढलेला आहे की माळी, धनगर आणि वंजारा समाज, तसे वेगवेगळे सोनार, लोहार असे सगळे जे आहे, विश्वकर्मामध्ये जवळजवळ 18 प्रकारच्या वेगळ्या सबजाती येतात, त्याची एक वेगळी त्यांनी सेल तयार केलेला आहे BJPनी। तर BJPची यावेळची जी स्ट्रॅटेजी आहे
जसं अमित शहांनी यावेळेस नागपूरमध्ये जी मीटिंग घेतली होती त्याच्यामुळे त्यांनी बूथ वाईज सगळा जो हे केला, कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, कॅटेगरी सी, तर हा काही फक्त नागपूरकरता फॉर्म्युला नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्राकरता फॉर्म्युला आहे. आणि त्यांचं एक महत्त्वाची अजून एक त्यांनी स्वतःची एक गोष्ट तिथे सांगितली जी सीट शेअरिंगच्या तिथे फार महत्त्वाची ठरते, की त्यांचं स्वतःचं तिकीट हे कुशाभाऊ ठाकरे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांचं स्वतःचं तिकीट नाकारलं होतं अमित शहांचं. पण त्याच्यानंतर कुशाभाऊ ठाकरेंनी त्यांना हे म्हटलं होतं की तुम्हाला मनवायला कोणी येणार नाही नेता, तर तुम्ही पक्षाचे आहात का? तर त्याच्यामुळे हाच त्यांनी नारा त्यावेळेस सगळ्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला मनवायला येणार नाही, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात ना, तुम्हाला जिंकायचं आहे ना. तर हा एक भाग आहे. आणि दुसरा एक मला महत्त्वाचा भाग असा वाटतो की जो BJPचा पब्लिक कनेक्ट, सिव्हिक इलेक्शन्स जे झाले नाही आपल्या इथे, सिव्हिक इलेक्शन्स न झाल्यामुळे लोकांना डायरेक्ट त्यांच्या समस्या घेऊन कोणाकडे जायचं, हा एक मोठा प्रॉब्लेमचा जो म्हणजे हा एक मोठी समस्या महायुतीला भेडसावणार आहे, जी महाविकास आघाडीला त्याचा अँटी इन्कम्बन्सीचा फायदा त्याच्यामध्ये मला वाटतं मिळू शकतो. आणि एकूणच जे विदर्भाचं जर आपण पाहिलं तर बहुतांश जे आत्ताही यावेळेला जवळजवळ 7,000 कोटींचं त्यांनी, जसं नागपूरचं एअरपोर्ट आहे किंवा तिकडे शिर्डीचं हे आहे, नागपूरच्या एअरपोर्टचा टोटल 7,000 कोटीचा प्लॅन त्यांनी दिलेला आहे. तर हा सगळा भाग जर मला वाटतं की विदर्भावर त्यांचा जो फोकस आहे, तर विदर्भातल्या 62 ज्या सीट्स आहेत त्याचं शेअरिंग पुन्हा हाच एक मुद्दा येणार आहे तिथे, की ते शेअरिंग. पण मला वाटतं की विदर्भाच्या सीट्सच्या शेअरिंगमध्ये साधारणपणे महायुतीला ती समस्या कमी जाणवायची शक्यता आहे. त्याच्यामध्ये एक आहे की आपण आता बघितलं असेल की महायुतीमधले जे धर्मराव बाबा आत्राम आहे, त्यांच्या मुलींनी त्यांच्याशी फारकत घेऊन शरद पवारांशी युती केली, किंवा राजश्री शिंगणेंची मुलगी जी आहे ती देखील शरद पवारांना जॉईन झाली. तर हा जो एक शरद पवारांचा अचानक जो एक ओघ आलेला आहे की तो आता आपण तिकडे गेलं म्हणजे एक हवा अशी जी निर्माण झाली लोकसभा निवडणुकीनंतर. पण थोडासा त्याच्यामध्ये तो फायदा की जो महाविकास आघाडीला एक त्याच्यामधला फायदा असा की त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स विनिंग कॅन्डिडेट्स कमी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांच्याशी भांडणारं कोण नाही आहे. जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत, जसं बा तुम्ही रोहित पाटील आहे, आबा पाटलांचा मुलगा, तर त्यांनी जसं अनेक ठिकाणी त्यांनी सीट्स डिक्लेअर केलेल्या आहेत जवळपास, किंवा उमेदवारींचे संकेत दिलेले आहे, तो थोडा तोटा महायुतीमध्ये आपल्याला जाणवतो. पण ओव्हरऑल BJPचा जो फोकस जर आपण लक्षात घेतला तर हा निश्चितपणे विदर्भावर सगळ्यांचा आहे. आपण बघितलं विदर्भावर विशेष असा फोकस जो आहे तो असणार आहे. तुम्ही काय सांगाल साधारण कसं चित्र असेल, कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका जो आहे तो विदर्भामध्ये पडलेलाच आहे महायुतीला, कारण ज्या 10 पैकी 9 जागा यायच्या त्या आता 3 वर आलेल्या आहेत. त्यामुळे आता मोठी परीक्षा जी आहे ती महायुतीचीच असणार आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीचं विदर्भातील या 62 जागांवरचं साधारणतः समीकरण आणि चित्र कसं असेल, कसं बघताय? राज्याच्या सत्तेचा मार्ग जो आहे तो विदर्भातून जातो. विदर्भात ज्याच्याकडे जास्त जागा, ज्याच्याकडे मेजॉरिटी, त्याच्याकडे सत्ता येणार हे निश्चित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत गेल्या 10 वर्षात आपल्याला दिसून आलं, तर निवडणूक आली की इन्कमिंगचा ओघ सुरू व्हायचा, तो भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर होता आणि नेते इकडे मोठ्या प्रमाणावर यायचे. आता काही नेते परत जात आहेत आपल्याला दिसून आलं, पण यावेळेला अमित शहांनी वेगळा फॉर्म्युला दिला, तुम्ही नेते फोडू नका, तुम्ही डायरेक्ट बूथ फोडा. कारण की कुठल्याही पक्षाचा बेस किंवा पक्षाचं जी स्ट्रेंथ असते ती बूथ असते, आणि जर बूथवरच कार्यकर्ते नसतील तर तो फटका जो आहे त्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे एकदम मुळावरच घाव घाला अशा पद्धतीचे त्यांनी स्पष्ट निर्देश नागपूरला येऊन दिले होते. हाच फॉर्म्युला त्यांनी औरंगाबादला ज्यावेळेला छत्रपती संभाजीनगरला गेले तेव्हा त्यांनी हाच फॉर्म्युला तिथे दिलेला आहे. त्यामुळे विदर्भ असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो, बूथ लेवलवरचे दुसऱ्या पक्ष महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे पुढच्या काळामध्ये. अद्यापवरपर्यंत या संदर्भात जास्त बातम्या किंवा याबद्दल चर्चा झालेली नाही आहे, पण हा एक मोठा इश्यू राहणार आहे. दुसरी गोष्ट, अमित शहा यांचा कॉन्फिडन्स, किती त्यांना विरोध करत असले लोक तरी त्यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यावी लागेल. हरियाणाच्या निवडणुकीचं उदाहरण, भाजपच्या सगळ्या नेत्यांना वाटत होतं की हरियाणा गेलं, मात्र अमित शहा रात्रीपर्यंत, म्हणजे एका नेत्याचं बोलणं झालं त्यांच्याशी, एक मोठा नेता सध्या विदर्भात आहे, अमित शहा म्हणाले होते की हमारी सरकार आ रही है, मेजॉरिटी में आ रही है. तसंच झालं. विदर्भात भाजपचे नेते, जेवढे मोठे नेते आहेत, त्यांनी भाजपसाठी किंवा महायुतीसाठी टार्गेट काय ठरवलं होतं, 40 जागा. तर मिशन 40 घेऊन ते समोर जात होते. मात्र अमित शहांनी म्हटलं की मिशन 40 नहीं चलेगा, 45 सीटों के नीचे सीट नहीं आनी चाहिए. त्यामुळे 45 जागा काहीही करून मिळवायच्या
या पद्धतीने आता भाजपचे लोक कामाला लागलेले आहेत, महायुतीचे लोक कामाला लागले आहेत. आणि काही ठिकाणी भाजपच्या, जसं नागपूर जिल्ह्याचं उदाहरण, नागपूर जिल्ह्यात भाजपनी घोषणा करून टाकली नागपूर शहरात की 6च्या 6 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार. म्हणजे महायुतीचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला नागपूरसाठी नसेल, हा त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीत वादाची ठेणगी उडणार आहे, ती प्रत्यक्षात उडालेली आहे. विदर्भातील देखील काही जागांवर असं चित्र राहणार आहे. अजित पवार गटाचं विशेषतः त्यांना लोकसभेत इकडे काहीच नव्हतं मिळालेलं, त्यामुळे त्यांची मागणी असेल की विधानसभेसाठी त्यांना सन्मानजनक जागा विदर्भात देण्यात याव्या. मात्र त्यांची तिथे स्ट्रेंथ पण नाही आहे, हे पण विसरून चालता आपल्याला कामा नये. त्यामुळे ज्या जागेवर कुठलाही पक्ष असो, महायुतीतला किंवा महाविकास आघाडीतला, जो जिंकून येण्याची कॅपॅसिटी ठेवत असेल त्यालाच तिकीट द्यावं, असा दोन्ही बाजूंचा नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र परत गोष्ट तीच येते की माझ्या पक्षाला किती जागा मिळणार ते अगोदर सांगा, नंतर हे गणित आपण बसवू. या वादात हे सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो रखडलेला आहे. निवडणुका 3-4 दिवसात लागतील, मात्र अद्यापही याबाबतचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. दोन्ही बाजूचे लोक म्हणत आहेत 80% फॉर्म्युला आमचा स्पष्ट म्हणजे निश्चित झालेला आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही 80%च ऐकलेलो आहे. तो 100%वर कधी द्यायला सांगता येत नाही. 100% झाल्यानंतर मग बंडखोरी होईल. ती बंडखोरी कशी थांबवायची याच्यासाठी नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. आपण बघितलं की 80% जागा वाटप झालं आहे असे नेते फार गेल्या अनेक दिवसापासून सांगतात, पण नेमकं होत काय आहे हे कळायला मार्ग नाही. कृष्णा, काय सांगाल तुम्ही? ग्रामीण विदर्भाचं तुम्ही काम करत असता, तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता, पण गडचिरोलीचा तुम्हाला विशेष असा अभ्यास पण आहे. गडचिरोलीचं कसं बघता राजकारण तुम्ही? कारण की धर्मराव बाबा आत्राम तिथून कॅबिनेट मंत्री आहे, त्यांची मुलगी त्यांच्या विरोधात गेलेली आहे. तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचं एकंदरीत राजकारण जवळून पाहिलं आहे, कसं बघता? मला असं वाटते फार इंटरेस्टिंग हा जिल्हा आहे. कारण आपण सध्या अहिरीवर फोकस आपण केलं, तिथे धर्मराव बाबा आत्राम त्या ठिकाणी एक कद्दावर नेता आहेत आणि ते अजित पवार गटाचे त्या ठिकाणी आहेत. परंतु त्यांची जी मुलगी भाग्यश्री आत्राम, त्यांनी वडिलांनी तिला हात पकडून राजकारणात आणलं. जिल्हा परिषदच्या त्या अध्यक्षसुद्धा होत्या आणि त्यांना एक चांगलं पोटेन्शियल त्या ठिकाणी त्यांना मिळालं होतं. परंतु शरद पवारांनी नेमकं हीच चाल त्यांची ओळखली आणि त्यांच्या मुलीला आपल्याकडे ओढून घेतलं. म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असं चित्र त्या ठिकाणी राहील. परंतु भाजपचा तिथे एक गड आहे. कारण तिथे जे आत्राम होते, जे राजे होते, अमरीशराव आत्राम, ते भाजपचे होते आणि त्यांनासुद्धा मंत्रिपद त्यांनी दिलं होतं. त्याच्यामुळे आता जे आहे तो आत्राम जे फॅमिली आहे ते सत्ता कोणाकडे पण आपल्याकडे ठेवण्याचे फार त्यांचं एक चित्र असते. मधात ते दीपक आत्राम जे आले होते, पण ते अपक्ष म्हणून आले होते. त्यांची आत्राम परिवारांची घरांची नाराजी त्यांनी ते कॅश करून घेतली होती. पण आणि दुसरं जर विचार केला तर मला असं वाटतं अहिरीमध्ये राष्ट्रवादीसाठी हा मतदार सोडला जाईल. म्हणजे मित्रपक्ष असल्यामुळे महायुती आघाडी आणि तिथे मला वाटतं ते विजय खेचून पण आणतील, ज्या पद्धतीने सध्या त्यांचं राजकारण होत आहे. दुसरं आपण आरमोरीचे विचार केला तर त्या ठिकाणी कॅन्डिडेट मला वाटते नवीन देतील. भाजप ते तिथे एक त्या ठिकाणी आमदार आहेत, त्या ठिकाणी गजबे त्या ठिकाणी आहेत. तर मला वाटतं त्या ठिकाणी तिथे भाजप त्या ठिकाणी थोडी वीक आहे आणि काँग्रेसच्या त्या ठिकाणी बालेकिल्ला सध्या राहिलेला आहे. पण मला वाटतं त्या ठिकाणी भाजप नवीन एक त्या ठिकाणी कॅन्डिडेट देऊ शकतात. राहिलं गडचिरोली शहराचे विचार केला तर होळी, त्या देवराव होळी म्हणून डॉक्टर आहेत, देवराव होळी त्या ठिकाणी कॅन्डिडेट सध्याचे हल्ली आमदार आहेत. आणि आता समीकरण फार बदलले आहेत. कारण जे खासदार होते त्यांचा पराभव झाला आणि एक काँग्रेसने त्या ठिकाणी मोठी मुसंडी त्या जिल्ह्यात मारल्यामुळे आता त्या ठिकाणी अशी चर्चा आहे की जे खासदार अशोक नेते आहे ते आता विधानसभेची सीट मागण्याचा त्यांची दावा केला आहे. आणि दुसरीकडे मात्र देवराव होळी ते सिटिंग त्या ठिकाणी MLA असल्यामुळे ते आपली जागा सोडायला तयार नाही. आणि दुसरे जे कॅन्डिडेट आहे ते सुद्धा रिंगणात आहे की आम्हाला सुद्धा भाजपची तिकीट आम्हाला मिळणं आवश्यक आहे म्हणून. तर त्या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काटछाटचं राजकारण त्या ठिकाणी होईल. कारण सर्वांना आपापलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे, आपापलं राजकारण जिवंत ठेवायचं आहे. आणि तो जिल्हा जो आहे हा जिल्हा भाजप त्या ठिकाणी आपल्याकडे ठेवेल यात काही दुमत नाही. आणि बाकी दुसऱ्या जिल्ह्याचे विचार केलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी जे आहे अजित पवार गट आहे, गोंदिया भंडारामध्ये त्या ठिकाणी चांगला प्रभाव त्या ठिकाणी आहे. प्रफुल्ल पटेलसारखे नेते त्या ठिकाणी आहेत. तर एकंदरीत ओव्हरऑल जे विचार केला की विदर्भामध्ये एक चांगलं तुल्यबळ एक फाईट त्या ठिकाणी लढत बघायला मिळेल.
आपण बघितलं हे होते नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी विदर्भातील 62 जागांवरचं कसं समीकरण असेल, कशा लढती होतील त्या ठिकाणी आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांचं कशा प्रकारे तिथे लढत होणार आहे हे आपल्याला मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.